आल्यावर बाईला भेटावं म्हणलं. त्यात बाईला एखाद्या नगरसेवक सारखी फिलिंग येत होती. म्हणलं आला तसा परत जाय. आज आहे ना भाऊ, आमची नाईट शिफ्ट होती, म्हणजे रात्रीची लाईन होती. तुमच्या भावाला हरभऱ्याला पाणी देणं होतं, त्यामुळे शेतात यावं लागलं होतं. आणि त्यात ही भयानक थंडी. अवघड आहे शेतकऱ्याचं. लाईन आल्यावर मोटर चालू करून दिल्या आणि नौजल फिरते का नाही पाहून घ्यावं म्हटलं. आमच्याकडे याले नौजल स्प्रिंकलर असं म्हणतात. तुमच्याकडे काय म्हणता कमेंट करून सांगा बरं. सगळे नौजल फिरत होते आणि याले काय झालं होतं काय माहिती, फिरतच नव्हतं. आणि त्यात एवढ्या थंडीत त्याला तिथं जाऊन चालू करायचं म्हणजे माराचंच काम आहे भाऊ. हे दुःख फक्त एक शेतकरी समजू शकतो. ते तरी बरं आहे भाऊ, आज एकट्याला बोर व्हायचं काम नव्हतं, कारण की बाजूच्या शेतात बोरची गाडी येल होती. म्हणलं बस आता आपला मस्त टाइमपास होईल. तेवढ्यात मी तिथं जायशी आणि त्याच्या बोरले पाणी लागाशी. काय नशिबाने राहू मी. पण दुसऱ्याच्या बाबतीत नशिबाने बरं. आमच्या बाबतीत म्हणलं तर शनिदेव कायम लक्ष ठेवून असतो आमच्यावर. कारण की पप्पानं एवढे बोर घेऊन टाकेले ना, त्या बोराच्या नादात एक बोरची गाडी आली असती, पण बोराला काही पाणी लागलं नाही. असो, आता रात्रभर जागेले म्हटल्यावर चुपचाप दिवसा झोपावणं. पण नाही, बोंबलत कोण फिरणार. आल्यावर बाईला भेटावं म्हणलं. त्यात बाईला एखाद्या नगरसेवक सारखी फिलिंग येत होती. म्हणलं आला तसा परत जाय. बुलढाण्यात तेलच होतं म्हणलं चला एखादा परफ्यूम घ्यावं. यातल्या अर्ध्याच्या वर मारून घेतले, तेव्हा कुठे हे 2 घेतले. हा डेंजर विषय भाऊ. पहिले इस्तेमाल करे फिर विश्वास करे. हे होत नाही तर परत मेडिकलवर आलो. तिथं पण थोडंफार किरकोळ सामान घेणं होतं, ते घेऊन घेतलं. चला आम्ही निघतो घराकडं. तोपर्यंत तुम्ही घ्या फॉलो करून.